आजच्या या संगीतमय कार्यक्रमासाठी स्वर्णाद स्टुडिओ महाल नागपूर येथे आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय उदय ठाकरेजी, सन्माननीय श्याम शिर्के साहेब, सन्माननीय महेश धंजानी साहेब, त्यानंतर उत्कृष्ट गायिका साधना दुर्गे मॅडम आणि या स्वर्णाद स्टुडिओचे संचालक अगदी तरुण व्यक्तिमत्व रुचिर झाडे आणि या ठिकाणी नागपूरमध्ये ज्यांचं पदार्पण झालेलं आहे, ज्यांचं आगमन झालेलं आहे, अशा विदर्भ स्वर कोकिळा करुणाताई कोसेकर, ज्यांची विशेषता ही आहे की लाखोमध्ये नाही, आपण म्हणतो की लाखो में एक, त्या लाखोमध्ये एक नाही, त्या करोडोमध्ये एक आहे. त्याचं कारण असं आहे की त्या 4 आवाज काढतात. एक त्यांचा ओरिजिनल आवाज फिमेल, त्यानंतर त्या मेलचा आवाज काढतात, त्यानंतर रेशमाचा गायिका ज्या रेशमा आहे त्यांचा हुबेहूब आवाज काढतात आणि इला अरुण यांचा हुबेहूब आवाज काढतात. म्हणजे 4 आवाजाच्या त्या धणी आहेत आणि ही गोष्ट अतिशय असामान्य आहे, अलौकिक आहे. कारण ही त्यांना निसर्गदत्त देणगी म्हणावी लागेल किंवा ईश्वराची देणगी म्हणावी लागेल की त्यांना हे 4 आवाज लाभले आणि संपूर्ण विदर्भभर काय, संपूर्ण महाराष्ट्रभर आज त्यांना विदर्भ स्वर कोकिळा म्हणून ओळखलं जातं. आणि करुणा मॅडम फार अल्पावधीत नाव लौकिकास आलेले आहेत. फेसबुकवर त्यांचं अकाउंट आहे आणि ते पाहत असताना प्रत्येक मनुष्य जो कोणी तो गाणं ऐकेल नक्की त्याला कॉमेंट केल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचप्रमाणे मी पण फेसबुकवर एक दिवस असं स्क्रोलिंग करत असताना मला एक मॅडमचं गाणं दिसलं. गाणं अतिशय अवघड होतं. हिनामधलं असेल किंवा रामतेरी गंगामैलीमधलं असावं. ते अतिशय कठीण गाणं, ज्याचा आलापच जवळपास 1 मिनिटापर्यंतचा आलाप आहे आणि तो एवढा अवघड आलाप तो मी ऐकला आणि मी त्यांना प्रतिक्रिया दिली. एक वास्तविक ते गाणं त्यांनी टाकलेलं नव्हतं, अन्य कोणीतरी टाकलेलं होतं आणि त्या गाण्याला मी कॉमेंट दिली आणि मग मॅडमने ते बघितलं असेल की हा कॉमेंट करणारे कोण आहेत, हे की हे दर्दी आहेत गाण्याचे. म्हणून मग त्यांची आणि माझी ओळख झाली आणि अलीकडे त्यांची एवढे सातत्याने कार्यक्रम चालू असतात, स्टेज शो त्यांची एवढे कंटिन्यू असतात की त्यांना याच्यामधून उसंत मिळत नाही, वेळ मिळत नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा आणि नागपूरकडे 2-3 दिवस राहून यायचं आणि त्यासाठी म्हणून त्या माझ्याकडे आलेल्या होत्या. 2 दिवस आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये त्यांचं आदर आतिथ्य झालं. अगदी कुटुंबातल्या एखाद्या घटकाप्रमाणे त्या राहिल्या आणि नंतर मी हे गोष्ट पाहिली की त्यांना एवढे सलग फोन येत होते नागपूरमधून. म्हणजे मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करावीशी वाटते की मी कळमेश्वर नागपूरशी बराचसा अटॅच आहे. बरेचसे स्टुडिओवाले पण माझ्या ओळखीचे आहे, गायक लोक माझे पण भरपूर ओळखीचे आहे. पण मी हे पाहतो की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने, म्हणजे आपण नागपुरात राहून आहो पण आपल्यापेक्षा त्यांची ओळख की जेव्हा ते गडचिरोली साईडला राहतात आणि त्या साईडला राहूनही त्यांची एवढी ओळख नागपुरामध्ये आहे. त्यांना कितीतरी फोन येत होते आणि आता या मॅडमने तर त्यांची ड्युटी कॅन्सल केली. ड्युटीवर गेल्या नाही त्या, पण त्यांना ताई मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्हाला मला ऐकायचं आहे, त्यासाठी म्हणून त्या आल्या. आणि मला काय वाटलं तर मी बघा, आमचा एक 500 लोकांचा ग्रुप आहे महाराष्ट्रभरातला. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, धुळे, इकडे नांदेड, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, संपूर्ण महाराष्ट्रभरातले आम्ही 500 गायक त्याच्यामध्ये आहोत. गायक म्हणता येणार नाही म्हणा, पण असं गायनाची आवड असणारे त्यामध्ये सदस्य आहोत. पण मला असं वाटलं की हा आवाज काहीसा वेगळा आहे. करुणाताईचा आवाज खरोखरच एक निसर्गदत्त देणगी ज्यांना लाभलेली आहे, तो आवाज काहीसा वेगळा आहे. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की माझ्या संग्रहामध्ये त्यांचे गाणे काही असावे, माझ्याजवळ त्यांचे काही गाणे असावे. म्हणून त्यांना म्हटलं मी की मॅडम तुम्ही माझ्यासोबत काहीतरी गाणे म्हणा आणि त्या अगदी तत्परतेने तयार झाल्या. त्यांनी म्हटलं की सर मी तुम्हाला कुठेतरी नागपूरमध्ये ऐकलेलं आहे आणि त्यासाठी त्यांची पण तयारी झाली की मी ठीकठाक थोडासा म्हणतो, म्हणून त्या तयार झाल्या.
आणि या ठिकाणी मग आल्यानंतर मग कुठल्या स्टुडिओला जायचं हा एक प्रश्न होता. तर त्यांनी स्वर्णात रुचिर झाडे ज्याचे संचालक आहे, अगदी तरुण संचालक, यांची निवड केली. मला रुचिर सोबत ओळख नव्हती, परंतु मॅडमने लगेच फोन केला त्यांना आणि या स्टुडिओमध्ये आणलं. आणि मी इथे आल्यानंतर अगदी प्रसन्न झालेलो आहो, अगदी मनातून खुश झालेलो आहो. आणि याचे संचालक रुचिर झाडे यांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी अशीच. आणि करुणाताई ज्या आहेत त्यांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे, अजून तुमचं देशभर नाव व्हावं यासाठी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, आमचा जो समूह आहे त्याच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की माझी मिसेस पण नोकरी करते, ती घाईमध्ये होती आणि त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायची घाई होती. तर त्याच्यामुळे तिला एक म्हणजे मॅडमने आमच्या एक साडी पाठवली आहे आणि एक शाल. तर शाल त्यांना परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात यावा आणि त्यांना साडी भेट द्यावी अशी माझ्या मिसेसची तीव्र इच्छा त्या ठिकाणी तिने नमूद केलेली आहे. तर या ठिकाणी संगीतमय ठिकाणी मी उदयजी ठाकरे सन्माननीय यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करुणाताई कोसेकर यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. करुणाताईंना संपूर्ण नागपुरांकडून, नागपूरवासियाकडून, नागपुरातील गायक कलावंतांकडून असंख्य शुभेच्छा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, अत्यंत उंच शिखरावर तुमचं नाव पोहोचावं, संपूर्ण देशभर तुमचं नाव पोहोचावं. सन्मान्य उदयजी ठाकरे साहेब. शाल आणा, तुम्ही आणा. साधना मॅडम, या साधना मॅडम, शाल शाल टाका. खोललं तिला ते असू द्या. खोल असं असं ट्रँग्युलर कर असं तिला. ट्रँग्युलर मधात असं. हा ट्रँग्युलर असं, ट्रँग्युलर असं मधातून असं. नाही होऊन जाईल. हे हे असं जमलं 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 जमलं. बस बस. हा इकडे समोर बघा, समोर बघा सगळेजण. साधनाजी दुर्गे, करुणाताई कोसेकर यांचा शाल देऊन सत्कार करताना यानंतर सन्मान्य श्याम शिर्के साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी साडी करुणाताईंना भेट द्यावी. नागपूरवासियाकडून करुणाताईंचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद की आपण या ठिकाणी आलात आणि आपला आवाज आम्हा सर्वांना ऐकवलात. खूप खूप धन्यवाद.